नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी काही सामानांची खरेदी केलेली आहे, तर तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केली आहे। तर हे फर्स्ट आहे ग्रोमेट सेटिंग टूल, म्हणजे आपण प्रेस बटन लावतो किंवा बटन लावतो ना, तर स्टिचिंग करायची गरज नाहीये। हे फक्त बटन आहे ते ठेवायचं या पकडमध्ये आणि प्रेस करायचं विदाउट स्टिचिंग। आपलं हे जे बटन आहे ते लावून होतं। हे कसं वापरायचं ह्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यावर शेअर करेन। ते बघा, हे आहे ते। त्यानंतर सेकंड घेतलं आहे मी, हे परफ्यूम आहे हे। म्हणजे सेंट वगैरे म्हणतात ना, तर सेंट टाइप आहे हे असं आतमध्ये, आणि खूप सुंदर फ्रेग्रन्स आहे याचा। मस्त, खूप लाईट आणि खूप छान आहे फ्रेग्रन्स। फ्रेग्रन्स आहे तर ही असं छोटीशी मस्त अशी छान अशी नाजूकशी बॉटल आहे। तर मी ही घेतली, ही मला 100 रुपीजला पडले। ऑनलाईन अवेलेबल आहे। त्यानंतर ना मी हे 3D मसाजर घेतलेलं आहे। म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे पार्लरचं मी करते, तर मग फेशियलसाठी किंवा मग बॅक मसाजसाठी किंवा आपण स्वतः घरामध्ये आपलं इथे जे नेक मसाज आहे, त्याच्यानंतर हेडसाठी हेड मसाज वगैरेसाठी त्यासाठी उपयोगी आहे। पण मी मोस्टली ना फेशियल करताना बॅक मसाज असतो, त्यानंतर इथे नेक मसाज असतो, त्याच्यासाठी मी हे घेतलं। तुम्ही फेससाठी सुद्धा हे यूज करू शकता। तर हे असं आहे बघा, हे असं आहे। आणि ना हे असं उन्हामध्ये ठेवायचं, म्हणजे ह्याच्यावरती दिलं आहे की सोलर प्लेट आहे ही। तर हे असं उन्हामध्ये ठेवलं ना तर हे चार्ज होतं, पण विदाउट चार्ज सुद्धा ना हे असं आपण करू शकतो। मस्त असं होतं, बघू शकता कसं असे हे होतंय। खूप छान आहे हे मसाजर, आणि ह्याला ना काही इलेक्ट्रॉनिकची किंवा इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये, तर असं मूव होतं। हे एक घेतलेलं आहे मसाजर, हे मी 150ला घेतलं आहे। महाग पडलं की स्वस्त हे मला तुम्ही सांगा। हे बघा, हे मल्टी स्टोरेज कंटेनर आहे। हे मला आवडलं, म्हणजे ना मी पहिल्यांदा काय करायची की प्रत्येक अशा डब्यांमध्ये ना, म्हणजे आल्याचा डब्बा, लसणाचा डब्बा, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर असं वेगवेगळं डब्यांमध्ये ठेवायचे। पण हे मल्टी स्टोरेज कंटेनर ना खूप बरं पडतं। म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल तर शेफ आहेत ना, ते असं त्यांच्याकडे असे सगळे मसाले वगैरे असतात, तर आपण मसाल्याचा डब्बा ठेवतो, पण मग कोथिंबीर म्हणू नको, कढीपत्ता म्हणू नको, हे सगळं ना असं त्यांचं ते असतं डब्यामध्ये, पटापट टाकायचं। म्हणून मग मला हे आवडलं, हे युजफुल पण आहे आणि हे असं असतं। म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, किंवा मग काही आपल्याला घाई असेल तर मग कांद्याची साल वगैरे काढून ह्याच्यामध्ये ठेवून तुम्ही ठेवू शकता। आणि बघा, ह्याला ना हे असं हे आहे, जाळी टाईप आहे, आणि हे असे आहेत। ह्याच्यामध्ये हे टोटल 6 आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही रात्री सगळी तयारी करून ठेवलात ना फ्रीजमध्ये, की सकाळी फक्त एकच डबा बाहेर काढायचा, पटापट फोडणीला टाकायचं, आणि आपलं खूप काम सोपं होतं। म्हणून मग मी हे घेतलं आहे। त्यानंतर हे आहे मल्टी फंक्शन विंडो क्लीनर। म्हणजे मोस्ट ऑफ काय होतं की आपण आतल्या साईडून विंडो क्लीन करतो, पण बाहेरच्या साईडने आपला हात पोहोचत नाही, त्याच्यासाठी हे मी घेतलेलं आहे क्लीनर, विंडो क्लीनर। तर हे असं आहे, हे असं आहे, आणि आपण स्प्रे करून हे असं लॉक आहे बघा, हे अशी का असं लॉक आहे। थांब असं बाहेरच्या साईडने आपण विंडो क्लीन करू शकतो, आणि त्याच्यानंतर ह्याच्याने आपण हे वाईप करू शकतो। मस्त छान आहे। मी अजून यूज नाही केला आहे, यूज केला तर नक्कीच तुम्हाला दाखवेन। बिफोर विंडो आणि आफ्टर विंडो ही अशी आहे, आणि ही मला आय थिंक 150 रुपयाला पडलं। त्यानंतर हे एक मला खूप आवडलं, म्हणजे मोस्ट ऑफ आमचे मायक्रोवेवचे जे बाउल आहेत ना, ते सगळे आम्ही फोडून टाकलेले आहेत। सो मग मला हे आवडलं मायक्रोवेव बाउल, मग मी हे घेतलं। हे खूप छान आहे, तुम्हाला दाखवते। ह्याला ना एक हँडल आहे, म्हणजे बघा इथे तुम्हाला दिसत असेल,
बघा आहे हे असं, ह्याला हँडल आहे पकडायला आणि मस्त आहे, असं जाड आहे काच आणि मायक्रोवेव्ह सेफ आहे. मग मी एक घेतलं. आणि त्यानंतर योक्षितने हे त्याच्यासाठी घेतलं आहे हौजी. म्हणजे जनरली ना आपण कुठे फॅमिलीवर बाहेर फिरायला गेलो वगैरे किंवा मग आपण सगळेजण फॅमिली एकत्र झाल्यानंतर हा ना हौजी गेम खूप छान आहे. तर हा हौजी गेम घेतले खेळायला आणि खूप छान आहे. म्हणजे ना आपल्याकडे जनरली पेन असेल तर आपण पेनने टिक करतो, पण ह्याच्यामध्ये ना 2 टाईप आहे. एक पेनाने सुद्धा तुम्ही टिक करू शकता आणि दुसरं ना असे कार्ड आहेत, मी दाखवते. हे अशी आहेत. जनरली हे जे आहेत ते नॉर्मल हौजीचे आहेत पेजेस, आणि हे आहे ना ते आपल्याकडे समजा पेन नसेल तर मग आपण हे घेऊ शकतो. हे बघा हे असे आहे आणि फक्त काय नंबर दिसेल तो फक्त असा इथून असा हे करायचं बघा. म्हणजे विथ पेन आणि विदाउट पेन तुम्ही दोन्ही साईडने हौजी खेळू शकता. तर मग हे एवढं मी सामान घेतलेलं आहे. हौजी मी 150 रुपयाला घेतली होती. त्यानंतर हा जो बाउल आहे तो मी 200ला घेतला होता. त्याच्यानंतर हे जे सोलर प्लेटवालं मसांजर आहे ते मी 150ला घेतलं होतं. आणि हे जे आहे ना मल्टी फंक्शन विंडो क्लीनर ते पण मी 150ला घेतलं होतं. हे जे आहे मल्टी स्टोरेज कंटेनर ते मी 150ला घेतलं होतं. आणि हे जे परफ्यूम आहे ते मी 100 रुपीजला घेतलं होतं. आणि हे जे एक आहे ते मी 100 का 150ला घेतलं होतं. तर अशा प्रकारे ही माझी शॉपिंग झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.